भगवान सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जो विनय दिलेला आहे, जे काही नियम दिलेले आहेत ते अत्यल्प होते, परंतु अरहंतांची संख्या जास्त होती. भगवान नंतरच्या काळामध्ये अरहंताची संख्या कमी झाली आणि विनय जास्त झाला. भगवान याचं कारण काय असावं? भगवान म्हणजे ते सारीपुत्र महामोगलायान यांच्या नंतर 3 नंबरचे महाशक्तिशाली भंतेजी होते. सधम्माला जिवंत ठेवण्यामध्ये खूप मोठं त्यांचं योगदान आहे पहिल्या संगीतीमध्ये. तर ते भगवान बुद्धांना प्रश्न विचारतात. तर शास्ता म्हणाले, महाकाश्यप, मनुष्यामध्ये क्रमशः कालांतराने हळूहळू थोडीशी हीन प्रवृत्ती जागायला लागते आणि हीन प्रवृत्ती जागल्यामुळे विनय मला जास्त करावे लागतात. कारण हीन धम्म, वाईट गोष्टी जगामध्ये प्रादुर्भूत होत असताना शुद्ध धम्म क्रमशः नष्ट होतो. म्हणून जास्तीत जास्त विनयाची, नियमांची गरज पडते. शास्त्रा महाकाश्यप भंतेंना समजून सांगतात. जसं की बाजारामध्ये नकली सोनं जास्त आल्यानंतर खऱ्या सोन्याची किंमत आपोआप कमी व्हायला लागते, याप्रमाणे शास्त्रा म्हणाले. म्हणून बुद्धांची भविष्यवाणी आहे, या जगामध्ये भविष्यामध्ये कधी जर धम्म नष्ट झाला तर तो मूर्ख लोकांमुळे धम्म नष्ट होईल, हे शास्त्रांनी आपल्याला इशारा दिलेला आहे. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सधम्माच्या एका एका शब्दांसाठी, एका एका वाक्यांसाठी आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे आणि त्या अर्थाचा सम्यकच अर्थ काढला पाहिजे, तरच धम्म जिवंत राहतो. नाहीतर साराला असार म्हणू लागलो आपण आणि असाराला सार म्हणू लागलो आपण, तर सधम्माला नष्ट करणारे आपणच हो. म्हणून धम्मराजा म्हणाले की भविष्यामध्ये माझ्या सधम्माला मूर्ख माणसं नष्ट करू शकतील. बुद्ध म्हणाले, अधिक ओझ्याने नाव बुडते, त्याप्रमाणे धम्म नाश होण्याची कारण आणि धम्माचे 4 स्तंभ सांगितले बुद्धांनी. भिक्खू